अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच संपन्न झाले। अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथील FYBEd च्या विद्यार्थ्यांनी 206A शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थापन या विषयाअंतर्गत गट क्रमांक 5 मार्फत 25 एप्रिल 2026 रोजी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे संचालक राज खांडबोर, पतसंस्थेचे सदस्य राजभाऊ कदम, बाफना सर उपस्थित होते। तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता दायगुडे उपस्थित होत्या। विषय 2006 चे विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक महादेव सांगले तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शन सहाय्यक प्राध्यापक ज्योती रणदिवे यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली। अधिकृत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मॅडम आणि कल्याणी मॅडम यांनी केले। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। यानंतर पारितोषिक वितरण सोहळा सत्या सर व तुषार सर यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी महाविद्यालयात आयोजित पारंपरिक खेळ जसे की लंगोरी, भोवरी, चप्पी, विष अमृत इत्यादी स्पर्धांमध्ये विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली। तसेच अध्यापन साधन प्रदर्शन, नाट्य स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यातील विजेत्यांनी सन्मानित करण्यात आले। आदरणीय राज खांडबोर भाऊ, शरद पानकोटे भाऊ आणि राजू कडलक भाऊ आणि ज्येष्ठ प्राध्यापक सांगळे सर आणि माझे सर्व शिक्षक मित्रमैत्रिणी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे ॲन्युअल डे म्हणून इथे उपस्थित राहिलो आहे। परंतु ॲन्युअल डे म्हणून आधी मला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करायची आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये ॲन्युअल डे हा तिन्ही विभागांचा म्हणून होतो। परंतु यावर्षी आपल्याकडे म्हणजे आपल्या बाफना परिवारामध्ये एक दुःखद घटना झाल्यामुळे तिन्ही परिवाराचा हा जो आपला ॲन्युअल डे असतो तो साजरा केला नाही। परंतु आमच्या BEd महाविद्यालयाचा अभ्यासक्रम बदलला आणि सेमिस्टर पॅटर्न सुरू झालं आणि त्या सेमिस्टर पॅटर्नमध्ये ॲन्युअल डे करणं कंपल्सरी आहे। म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट या विषयाअंतर्गत आम्हाला ॲन्युअल डे करणं कंपल्सरी आहे आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत। उदाहरणार्थ शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ICTचं ट्रेनिंग देणं किंवा विद्यार्थी शिक्षकांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन वेगवेगळे प्रोग्राम सादर करणं। उदाहरणार्थ आता ठाण्याच्या शाळेमध्ये डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं गेलं। गाडेकर सरांनी गायडन्स आणि काउन्सिलिंगचं मार्गदर्शन तिथे दिलं। तोटे मॅडमनी त्यांच्या शाळेमध्ये हेरिटेज वॉक घेतलेलं आपण की ते हेरिटेज वॉक म्हणजे आपल्या महाविद्यालयापासनं ते महाजी शिंदेची उद्यान आहे तिथपर्यंत विद्यार्थ्यांना वॉक दिला आणि त्या निमित्ताने म्हणजे वडगावमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून येतात आणि इथे शिकतात। पण ह्या वडगाव मावळचं ऐतिहासिक महत्त्व काय हे त्यांना कळावं, कारण म्हणजे बऱ्याचदा मी पण जेव्हा इथं पहिल्यांदा आले तेव्हा मला कळलं तर महाजी शिंदेचं उद्यान ह्याचं असं ऐतिहासिक महत्त्व आहे की मराठ्यांनी जिंकलेली शेवटची लढाई ही वडगाव मावळ इथे झालेली। म्हणजे मराठे त्याच्यानंतर हारत गेले आणि नंतर पेशवाई संपली, इंग्रजांची सत्ता आली। पण इथे वडगाव मावळचं हे वैशिष्ट्य आहे की मराठ्यांनी जिंकलेली शेवटची लढाई ही वडगाव मावळमध्ये झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत व्हावं, कारण ते भविष्यातले शिक्षक आहेत। आणि असे सगळे वेगवेगळे उपक्रम सांगळे सरांकडे इव्हेंट मॅनेजमेंट हा भाग आहे, त्याच्या अंतर्गत हे सगळे उपक्रम तिथे सादर केले गेले। त्याच्यानंतर देवळालकर मॅडमकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं। त्याच्यात आरोग्य असेल, योग असेल, ICT असेल, हे नवीन तंत्रज्ञान आहे हे आमच्या 7ही ग्रुपने खूप अतिशय उत्स्फूर्तपणे आणि विद्यार्थ्यांचा म्हणजे शाळांचा आणि तिथल्या विद्यार्थ्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आणि त्याच्यानंतर मग ॲन्युअल डे घ्यायचं ठरलं तर त्याची तारीख आम्ही 25 तारीख ही आधीच काढली होती। पण विद्यापीठाची परीक्षा सेकंड इयरची विद्यापीठाची परीक्षा ही मंगळवारपासून सुरू होत आहे। त्याच्यामुळे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना काही याच्यात सहभागी होता आलं नाही, कारण मुलं शेवटी परीक्षेच्या टेन्शनमध्ये 2च दिवस राहिलेले आहेत। पण तरी पण आमच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खूप कमी कालावधीमध्ये हा सगळा प्रोग्राम केलेला आहे। आणि असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि जरी संस्थेचा प्रोग्राम नसला पण आम्हाला घेणं आमचं क्रमप्राप्त आहे, कारण विद्यापीठाला ते दाखवणं आम्हाला गरजेचं आहे। त्यामुळे आपण हा ॲन्युअल डे घेतोय आणि म्हणून मी मान्यवरांना विनंती करते की अगदी थोड्या कालावधीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही केलेलं असेल त्याला गोड मानून घ्यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं अशी मी त्यांना विनंती करते। सर्वच प्राध्यापक वर्ग मला वाटतं गट क्रमांक 5 ना, म्हणजे हे जे उभे आहेत ते सगळे गट क्रमांक 5 इतका सुंदर प्रोग्राम त्यांनी आयोजित केला। ते गट क्रमांक 5 मध्ये
माझ्या सर्व भगिनी, उपस्थित असणारे आमचे सर्व स्टुडंट, टीचिंग नॉन टीचिंगचे आमचे सर्व सहकारी आणि विशेष करून गेल्या वर्षी ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवला, ज्या वडगाव शहराला ढोरे परिवाराची, ढोरे आडनावाची एक वेगळी अशी ओळख आहे, त्या परिवारातील मंगेश काकांची आमच्या सुनबाई आज आवर्जून आपल्या चिरंजीवला घेऊन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा देखील आजचा सन्मान या निमित्ताने आपण करणार आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे सगळे मावळ वार्ता, सगळे मीडियाचे सर्व आमची टीम. खरं तर मॅडमशी बोलताना मी म्हणलो की खरं तर स्नेहसंमेलनाची तयारी आमच्या मुलांची किंवा मुलींची करताना आपण सर्वजण पाहत आलोय. परंतु आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उडी घेतली किंवा काम करण्याचं ठरवलंय, त्या क्षेत्रामध्ये उद्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाची तयारी कशी असावी याचं स्वतःला ज्ञान असावं, यासाठी हा उपक्रम असावा असं मी समजतो. म्हणजे मला फारसं मॅडम, शीतल मॅडमना माहीत नाही, आणि अचानक तुम्ही मॅडम फोन करतात की उद्या कार्यक्रम आहे, तुम्हाला यायचं आहे. मग कार्यक्रम काय, त्याची पार्श्वभूमी वगैरे फारशी काही कल्पना नसते. परंतु एक चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश केला आहे. मी कालच परवा DEDच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोललो की काळ असा उद्याचा शीतल मॅडम येणार आहे की तुम्हाला घरी बोलून गव्हर्नमेंटचे लोक म्हणणार आहेत की तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये जे BEd झाले ते तुम्ही संस्थेमध्ये या. अशा प्रकारची चांगली परिस्थिती BEdच्या आणि DEDच्या ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना उद्याच्या काळामध्ये येणार आहे. आजकालच्या सुनाचं काय, ह्यांना काय वेळेचं भान नाही ना, काय नाही. तर जायचं म्हटलं की कशा पटापटा लाल लिपस्टिक लावते त्या, आणि आपण नुसतं अहो माझ्या म्हाताऱ्या जीवाला काय पाहिजे, काय पाहिजे, नुसता एक चहा, ते पण कसा कडक आणि गोड, एवढंच पाहिजे मला. अहो ताई काय करू, सून माझी चहा दे ना मला, चहा चहा कसं पाहिजे, कडक आणि गोड. काय दादा, हो दादा, सून आहे का, आहे कशी सून, म्हणजे समजते तुम्हाला माझं असू. आमच्या काय टोन्याला म्हणजे पोरगं माझं, त्याला म्हटलं अरे बघ तुझी बायको कशी करते, आणि आमचं नंदीबीला असं 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 पळतो त्याच्या पाठीवर. नाश्ता म्हटलं या म्हाताऱ्या जीवानं जरा, म्हटलं आता वय झाली जरा आराम मिळेल, सून आली जरा आराम मिळेल.
कसलं काय ते ह्या रूम मध्ये, मी त्या रूम मध्ये. ह्या रूम मधनं मला मेसेज पाठवती, गुड मॉर्निंग आई. अगं तोंड धू, जरा फ्रेश होऊन ये माझ्या समोर, म्हण की मला गुड मॉर्निंग. का नाही आवडणार मला? कौतुक वाटेल की नाही? वाटेल का पाहुणं? मला सांग. परवा ना आमच्या ह्यांनी मला साडी आणली. मला आमच्या हे काय म्हणतात, हा म्हणजे एक नंबर पाखरू दिसली, पाखरू. काय हा चहा बाबा. अहो परवा हिला नाश्ता मागितलं मी. काय म्हणते नाश्त्याला? आई ओट्स खावा, ओट्स. ओट्स पोहे खाल्ल्यानं ना कोलेस्ट्रॉल वाढतं. अगं हा म्हातारा जीव 60 वर्षाचा पोहे कोथिंबीर खाऊन वाढलाय का? मला काय झालं का? मी वाकडी झाली? त्यांना कोण मारलं? मला काय झालं का? नाही. काय त्यांना सांगावं, काय करायचं? आता बसते जरा. हाय तशी बरी आहे माझी सून. आणि परवा मला म्हणते, आई तुमच्या तो लग्नाचा व्हिडिओ तू दाखव ना. मी म्हटलं बरं वाटलं आपल्याला कोणतरी विचारते काय करते बघते. आणि मला पुढच्या वेळेस काय म्हणते माहिती का? पुढचं वाक्य काय तिचं, आई चला ना आपण त्या गाण्यावर रील करू. अगं माझा म्हातारा जीव एक नंबर, तुझी कंबर कसं वाटेल हे, मी असं असं कसं वाटेल ते. जाऊ दे काय बोलायचं. सुनबाई जरा जपून. तू नवीन विचारायची, मी जुन्या विचारायची. माझं जुनं ताण व्हायला जरा वेळ लागेल ग, पण झालं तर काय होईल, छानच होईल. आणि माझ्या म्हाताऱ्या जीवाला काय पाहिजे, फक्त एक कप चहा. कसा? कडक आणि गोड. चला झालं करते, सून झोपली माझी अजून. शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभाम, बाला भाल्यांना कुठला घाम, याला कोण खाली नाहीये सण. दरबारी कुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुण घेईना पुढाकार, साऱ्यांनी मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. नाव त्याच अफजल खान, नाव त्याच अफजल खान, जिथं जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानल्लाह कौतुक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोड पायतळ, पाऊस फटालय बक्कळ, अंगी 10 हाती चवळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलकत होत अंगाला, चिलकत होत अंगाला. खानाचा वार खोका गेला, खान गडबडला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये बिचवा ढकलला, पोटामध्ये बिचवा ढकलला. वाघनकाचा मारा केला, वाघनकाचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला, जी जी जी. तडा गेला कानाचा कोतळा बाहेर आला, ह जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. Let
आलो सामी हरजी वसारा ज्या सुखाकारणी देव वेडावला, ज्या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, तेथे लक्ष्मी साहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी साहित शोभे नारायण, नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. सर्व सुखाची सुख राशी, सर्व सुखाची सुख राशी, सर्व सुखाची सुख राशी, सर्व सुखाची सुख राशी, सर्व सुखाची सुख राशी. संत चरणी भक्ती मुक्ती दासी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. आला तुम्ही सगळे मला बघायला आले, पण मला तर लोक येडी बोलतात, पण मी नाही येडी, मी शामी आहे. बघा तुम्हाला बी दोन हात आहेत, मला बी दोन हात आहेत, तुम्हाला बी दोन पाय आहेत, मला बी दोन पाय आहेत, तुम्हाला वेग डोके, मला वेग डोके, पण तुम्हाला आई आहे. माझी आई बोलते मी खूप मोठा माणूस बनणार, खूप मोठी होणार, खूप मोठी होऊन खूप मोठी व्यक्ती बनणार. माझी आई असं बोलते. आणि मी मोठी झाली ना का माझ्या आईला साडी घेणार, साडी घेणार मी माझ्या आईला. आता मला कामाला जायला लागेल, मी हॉटेलला कामाला जाते. बाबा किती भांडी घासायला लागतात, एवढे भांडी घासायला, टेबल पुसते, चहा देते. बघा ना काकांनी केवढे भांडी घासायला दिली, एवढे भांडी घासायला देतात का एवढ्या मुलीला. पण कळायला लागतं ना मला आईला शाली घ्यायची ना. भांडी घासली, चहा देते. कप फुटलं माझ्याकडून, आता मला ओरड ना. काकांनी मारलं मला, किती लागलं, एवढं पण मारतं का आई. बघ ना मला मारलं काकांनी, एवढं मारतात का ग. बघ ना मारलं. मी ना काम करणार, चालले मी चालले काम सोडून. मला पैसे भेटले, रस्त्यात पैसे भेटले. वाव, माझं स्वप्न पूर्ण होणार. मला माझ्या आईला साडी घ्यायची, माझं स्वप्न पूर्ण होणार. पैसे भेटले मला. साडी द्या. ये माझं स्वप्न, मी माझ्या आईला शाली घेणार. घेतली शाली. बघा छान आहे ना, आवडली का तुम्हाला. छान आहे ना शाली. साडी घेतली. हे गिफ्ट मी माझ्या आईला नेऊन देणार.
आज तर आमच्या घरी दिवाळी नाहीये. एवढी गर्दी. व्हा काका बाजूला, व्हा मामा बाजूला, व्हा सगळ्या बाजूला. हं? आई का झोपले इथं? हा आई, तू का तू झोपले? हे सगळे लोक कशाला आले? केव्हा मी तुला गिफ्ट आणलं? माझं स्वप्न होतं ना तुला शाली घ्यायची. तुझ्या नाकात कापूस का घातला यांनी? का कापूस घातला? इथं कुंकू का लावलं? आई हे बघ तुला शाली आणली. हे काका बोलतात तुझ्या आई देवाघरी गेली. माझ्या आईला मी शाली आणली ना. आई ओढ ना ग आई. आई अगं बघ ना मी तुला साडी आणली. आई आई ओढ ना, घे ना साडी, बघ ना. माझं स्वप्न होतं मी पूर्ण केलं. तुला साडी आणली, मी साडी कोणाला देऊ? आई ओढ ना ग आई, ओढ ना. मला खूप भूक लागली ग आई. एवढे दिवस मी जेवली पण नाही. मला कोणी जेवण नाही दिलं. त्या हॉटेलवाल्या काकांनी पण नाही दिलं. आई ओढ ना, मला कोण कुशीत घेईल ग? आई उठ ना ग, उठ ना आई. आई उठ ना, नको ना जाऊ मला सोडून. मला कोण कुशीत घेईल? कोण माझी काळजी घेईल? आई उठ ना आई, उठ ना, उठ ना आई. मलाही नाहीये, तुम्हालाही तिची कदर करा. धन्यवाद. हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी. याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे. एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका. आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे. आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.